जसा तुमचा पहिलाच मुद्दा होता, की वेदना न होता आपण गर्भ करू शकतो हं, आणि आत्ता जसं प्रकार वाढलेत, की सीझर खूप केलं जातं. हं. नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण कमी झालंय. मग गर्भसंस्कारातून नॉर्मल डिलिव्हरी करणं पॉसिबल आहे? पॉसिबल आहे. पण त्याला काय स्टार कंडिशन पण आहे. चुकीचं नाही सांगणार. 99% केसेसमध्ये आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी अचीव्ह करता येऊ शकते. 1% मेडिकल कंडिशन आहे, ज्या हं, आपल्या हातात नाहीत. आता मेडिकल कंडिशन काय? त्या कंडिशनमध्ये पण नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. पण ती नॉर्मल केल्यामुळं होणाऱ्या बाळाला किंवा आईला तिच्या जीवाला धोका होत असेल, तर ते नॉर्मल करण्यात काही पॉईंट नाही. हं, म्हणून ते ॲबनॉर्मल किंवा सिझेरियन आणि फोर्सेप्स डिलिव्हरी अशा वेगळ्या डिलिव्हरी केल्या जातात. म्हणजे तिथं नॉर्मल होत नाही हा पॉईंट नाहीये. पॉईंट हा आहे की बाळ चांगलं पाहिजे ह्या प्रायोरिटीवरती. नंबर 2 आहे की मग ते नॉर्मल होणं अपेक्षित आहे आणि मग बाकीच्या हं. आस्पेक्ट नंतर आहेत. सो असे 4 कंडिशन आहेत, 4-5 मेडिकल कंडिशन की ज्याच्यामध्ये जनरली सीझर प्रिफर केलं जातं. मग त्या कंडिशन सोडल्या तर बाकी सगळ्या कंडिशन आहेत की ज्याच्यामुळे जनरली सीझर होतं ते आपल्याला गर्भसंस्काराने अवॉइड करता येतात. पण मी त्या कंडिशन पण शॉर्टमध्ये डेफिनेटली सांगेल. हां. एक 4-5 कंडिशन कुठले आहेत की बाळाच्या नाळेचे वेढे बाळाच्या गळ्याच्या भोवती गुंडाळले गेलेत. सो इकडे वार आहे, प्लासेंटा आहे, ज्याच्यातून एक नाळ आहे ते बाळाला जोडली आहे. त्याची वेडे गळ्याभोवती गुंडाळल्यामुळं ते वारेतलं आणि बाळातलं अंतर कमी होतं. हं, या केसमध्ये जर नॉर्मल डिलिव्हरी करायचं म्हटलं तर ते नाळेला एक काय म्हणतात ओढ बसू शकते आणि अचानक वार सुटू शकते, निसटू शकते. त्याला प्लासेंटा डिटॅचमेंट म्हणतात. आणि या केसमध्ये खूप धोधो पाण्यासारखा रक्तप्रवाह होऊन आईच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, बाळाला अडचण होऊ शकते. म्हणून त्या केसमध्ये ते अंतर कमी झालं असल्यामुळे सीझर करून डायरेक्ट बाळाला बाहेर काढून त्या पद्धतीने डिलिव्हरी केली जाते. किंवा नंबर 2, बाळाने पोटात जर शी केली असेल तर बाळ आत पाण्यात जिवंत आहे. जो पण पाण्यात आहे तो पण ते श्वास घेत नाही, त्याचे फुफ्फुस श्वास सगळं बंद आहे. पण पाणी बाहेर निघून गेलं की त्याने नाकाने आणि फुफ्फुसाने श्वास घेणार आहे. त्या श्वासासोबत ते जर त्याच्या फुफ्फुसात गेलं तर फुफ्फुस खराब होऊ शकतात. मग या केसमध्ये सीझर काढून ते सेव्हिंग मोडमध्ये त्याचं डिलिव्हरी केली जाते. किंवा काही क्वचित केसेसमध्ये असं बघायला मिळतं की त्या गर्भवती मातेने डाएट खूप सगळं फॅन्टॅस्टिक फॉलो केलंय. गर्भसंस्कार केलेल्या गर्भवती मातांमध्ये जास्त बघायला मिळतं आणि ते बाळ गुटगुटीत असतं, छान असतं, मोठं असतं. पण आईची वजन, उंची आणि फिजिक लहान असेल तर आईच्या त्या बर्थ कॅनल ज्या प्रवासातून बाळ बाहेर येणार आहे त्या कॅनलपेक्षा बाळ मोठं आहे, त्याच्यात नाही बसू शकत. मग आता बाहेर कसं येणार, तर ते सीझर करून बाहेर काढलं जातं. किंवा लो लाईंग प्लासेंटा म्हटलं जातं, गर्भाशयात तोंडाशी प्लासेंटा असेल तो बाळ बाहेर येताना डिटॅच होऊ शकतो, हा धोका असतो. किंवा अंगावरून पाणी जाणं. आता ह्या जे कंडिशन सांगतो एक स्पेसिफिक कंडिशन आहे. आता अंगावरून पाणी जाणं, मला समजा एखाद्या गर्भवती मातेला अंगावरून पाणी जाते पण तिला कळा पण चांगला येत आहेत, तिच्या गर्भाशयाचं तोंड पण उघडतंय, तर ते नॉर्मलच होणार आहे. मग कधी अंगावरून पाणी झाल्यावर सीझर होतं हे महत्वाचं आहे. कळा येतच नाहीयेत किंवा येत आहेत तर रेग्युलर येत नाहीत किंवा ज्या रेग्युलर येत नाहीत तर रेग्युलर येण्यासाठी इंजेक्शन सलाईन दिले तरी पण ती इम्प्रूव्ह होत नाहीत किंवा गर्भाशयाचं तोंड उघडतच नाही इंजेक्शन देऊन पण. पण आता अंगावरून पाणी चालले, बाळ पाणी जेवण, ते पाणी संपलं की बाळ बाहेर यायला पाहिजे. आता कळा चालल्यानंतर बाळ बाहेर कसं येणार? जादू तर नाही होणार, कारण आईला कळा आलं, आईने प्रेशर केलं तर बाळ बाहेर येणार आहे. मग गर्भाशयाचं तोंड उघडत नाही तर बाळ बाहेर येऊ शकत नाही. त्या केसमध्ये अंगावरून पाणी संपून जाईल, बाळ गुदमरेल म्हणून सीझर केलं जातं. पण कळा येत आहेत, इंजेक्शन दिल्यानंतर ते वाढतायत, गर्भाशयाचं तोंड हळूहळू उघडते आणि अंगावरून पाणी जात आहे, तर ऍब्सोल्युट नॉर्मल असतं. त्या केसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त खूप कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये नॉर्मल व्हायला पाहिजे पण त्याच्यामध्ये सीझर होता आज. मग अशा कुठल्या कंडिशन आहेत की एकतर डिलिव्हरीची डेट जवळ आली की मग घरामध्ये डिस्कशन आहे, मग ते जे प्रेग्नंट महिला आहे, माता आहे, तिला एक प्रेशर आहे, बर्डन आहे. विशेषतः फर्स्ट टाइम असेल तर काळजी आहे, आता कसं होईल, काय होईल, आणि डोक्यात ते चक्र चालू आहे. मग ते चिंता, काळजी, ते बर्डन, ते प्रेशर, ते टेन्शन घेऊन ते हॉस्पिटलला जाते. आता हॉस्पिटलला कधी जायचे इथपासून खूप सारे प्रश्न आहेत. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथलं चित्र वेगळं असतं आणखीन. ऍक्च्युअल काळ यायला लागल्यानंतर ज्यावेळेस लेबर रूम मध्ये घेतलं जातं त्यावेळेस तिथलं पण वातावरण वेगळं आहे. मग तिथं सिस्टर काय करणार आहे, डॉक्टर काय करणार आहे, यांनी काय करायचं ह्याचं नॉलेज नाहीये त्यांना. त्यांना अॅनाटॉमी माहित नाही, त्यांना बर्थची प्रोसेस माहित नाही आणि हे लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळे कॉन्फिडन्स पण कमी आहे. आणि मग या सिच्युएशनला बाळ बाहेर येण्यासाठी एक बॉडीचं फंक्शन काम करतं. ते कसं करतं हे आपण समजून घेऊ आणि मग प्रमाण का कमी झालं हे पण मी डेफिनेटली त्याच्यावरती सांगेन. कारण नॉर्मल डिलिव्हरी खरंच खूप महत्वाचा विषय आहे. मला खूप लोक प्रश्न विचारतात, त्याच्यावर मी थोडं डिटेल नक्की सांगेन. आता हॉस्पिटलमध्ये जाताना आपल्या डोक्यामध्ये एक हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी मेंदूचा भाग आहे आणि हा पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो. मग तिथून ऑर्डर पूर्ण बॉडीला सोडल्या जातात आणि आपल्या सगळ्या ऍक्शन्स घडतात. जेव्हा गर्भवती माता टेन्शन किंवा स्ट्रेस, काळजी, चिंतेमध्ये, त्यावेळेस त्या हायपोथॅलॅमस पिट्युटरीला एक सिग्नल जातो. त्यांना असं वाटतं की आपला मालक काहीतरी गडबडीत, टेन्शनमध्ये, अडचणीत आहे, मग ते कामाला लागतात. मग तिथून एक ऑर्डर सोडली जाते ऍड्रिनल ग्लॅन्डला, जी किडनीवरच्या वरती असते.
अरे बघ काय चाललंय, बघ मालक आपला जरा टेन्शनमध्ये आहे. मग ते कॉर्टिसॉल सिक्रेट करायला लागते, ॲड्रेनालिन सिक्रेट करायचं, ज्याला स्ट्रेस हार्मोन म्हटलं जातं. आणि ते स्ट्रेस हार्मोन याच्यासाठी सिक्रेट केले जातात की त्या गर्भवती मातेला चांगलं वाटावं, गुड फील व्हावं म्हणून. पण तिला चांगलं नाही वाटत, तिचं स्ट्रेस टेन्शन कंटिन्यू आहे. का? डिलिव्हरी झाली ना आणखी, जो पण होत नाही तो पण टेन्शनमध्ये आहे. आणि मग ही सायकल चालू राहते. इकडून परत ऑर्डर जाते, परत कॉर्टिसॉलला स्ट्रेस हार्मोन सिक्रेट व्हायला लागतात. आणि मग आपली बॉडी फाईट ऑर फ्लाईट मोडवरती काम करते. फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणजे काय? आता आपण डिस्कशन करतोय. समजा आपल्या अंगावरती अचानक कोणतरी आलं, तर या मोमेंटला आपण कुठलाही विचार न करता 2 पद्धतीनं रिॲक्ट होतो. एक तर आपण घाबरून पळून जातो, किंवा नंबर 2 माझ्या अंगावर कोण आलं मग त्याच्या विरोधात लढायला जातो. या 2च आपले रिॲक्शन होतात. याच्यामध्ये विचार करायला आपल्याला वेळ नसतो. याला फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतात. पण या केसमध्ये काय, असं फाईट ऑर फ्लाईट मोडवरती आपली ज्यावेळेस बॉडी जाते त्यावेळेस आपला मेन पॉडकास्ट बाजूलाच थांबतो ना. आपण विरोधात लढायला गेलो काय आणि पळून गेलो काय, आपलं मेन डिस्कशनचं काम थांबतं. एक्झॅक्ट बॉडीमध्ये ते होतं. जेव्हा स्ट्रेस हार्मोन आणि HPA ऍक्सेस कामाला लागतो त्यावेळेस त्यांचं काम ऍक्च्युअल काय होतं की आता डिलिव्हरीची डेट जवळ आले, बाळ वाढले, तिथून युट्रेसमधून ब्रेनला सिग्नल गेले की आता कळा यायचं काम, गर्भाशयाचं तोंड उघडण्याचं काम, ह्याचं काम त्यांनी करायला पाहिजे. तर ऍक्सेस शिफ्ट होतो, काम वेगळंच लागतं. आणि मग कळा व्यवस्थित येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड उघडत नाही, आणि मग हे कॉम्प्लिकेशन म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी जी प्रोसेस नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे ती होत नाही, ती दुसरीकडे शिफ्ट होते आणि हळूहळू प्रवास आपला सिझरच्या दिशेने वाटचाल चालू होते. हे झालं बॉडीमध्ये होणारे चेंजेस. मग याच्यामध्ये काय, लेबर रूममध्ये गेल्यानंतर गर्भवती मातेने कळा कधी घ्यायच्या, इथपासून त्या कशा घ्यायच्या, कसं अलाईन व्हायचं, त्यावेळेस ब्रिदिंग काय करायचं, डीप ब्रिदिंग कसं करायचं, आणि एनर्जी सेव्ह कशी करायची. कारण हायपोग्लायसेमिया होतो, शुद्ध हरपते, स्ट्रेस टेन्शन असतं, घाबरून त्यात आणि सिस्टर येऊन सांगतात की घे कळा, तू कळा घेत नाही, नॉर्मल कसं होणार, परत टेन्शन वाढतं, तिला वाटतं मला जमणारच नाही, आणि मग गिव्हअप करायला लागते. मग डॉक्टर पण येतात, नाही आता थोडंसं अडचण आहे, आपल्याला सिझर करावं लागेल. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती तिथं मॅपिंग केलं जातं हॉस्पिटलमध्ये. आणि जेव्हा डॉक्टरना वाटतं की ही नॉर्मल वेने बाळ येण्यामध्ये अडचण क्रिएट होते तेव्हा मग ते डिसिजन घेतो. सो याच्यामध्ये गर्भसंस्कारमधून आपण काय काय करतो नॉर्मल होण्यासाठी. पहिला आपण एज्युकेट करतो, आपण अॅनाटॉमी, बर्थ प्रोसेस हे शिकवतो. जर नॉलेज आहे तर थोडी भीती कमी आहे. काळजी वाटणं साहजिक आहे, तरी पण 100% भीती नाही जाणार. पण एज्युकेटेड असेल तर आपण ते एकमेकांना सांगतो, कोणतरी नाही का धीर द्यायला असेल तर आपण त्याला फेस करतो. या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये कधी जायचं, त्या कळा कशा समजून घ्यायच्या, त्या कळायला कधी अलाईन व्हायचं, कधी लेबरमध्ये घेऊन जाणार आहेत, तिथं सिस्टर काय करणार आहे, डॉक्टर काय करणार आहे, तुम्ही कळांना कसं अलाईन व्हायचं, तुम्ही ब्रिदिंग कसं घ्यायचं, एनर्जी कसं सेव्ह करायची, हे प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्ट आपण शिकवतो. ना की शिकवत नाही गर्भसंस्कारमध्ये. ते आपण मागच्या 4, 6, 9 महिन्यात ते प्रॅक्टिस करून घेतो. कारण प्रॅक्टिस आहे तर तेव्हा तिथं अचानक नाही तर आठवणार पण नाही काय करायचं. बरोबर. आणि ह्याची प्रॅक्टिस गर्भसंस्कारमधून ह्या प्रोसेसमधून होते आणि मग डिलिव्हरी नॉर्मल होते. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पार्ट असतो, कंबरेच्या स्नायूचं स्ट्रेंथनिंग असतं, की जे चांगलं असेल तर बाळाला ते पुश करू शकतात. ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी असते, मानसिक धैर्य, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट केल्यामुळे आपल्याला डेफिनेटली नॉर्मल डिलिव्हरी अचीव्ह करता येते. पण सुरुवातीला सांगितलेलं स्टार कंडिशन ज्याच्यामध्ये आपल्याला ते सिझरकडे जावं लागतं, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे.